एकदम कटता नहीं है हमारा चाकू, ऐसा ही है, उसको फेंक देने का, दूसरा चाकू ढूंढने का। दूसरा चाकू ही नहीं है, इसको ही ले लेने का। क्या इसको बोलते हैं देसी घी। गरुड़ ने ऐसे खाली ना मुंबई वाला ना दिल्ली वाला, इस दिल पे राज करेगा सिर्फ भंगार वाला। हाँ होता असं थोडंसं तूप घ्यायचं, इतकं दाखवायचं, जास्त टाकायचं कमी। समझ रहे हो? खोबरं आणलं, त्याच्यासोबतच महात्मा गांधीला पण घेऊन आली। अरे महात्मा गांधी नाही ते नरेंद्र मोदी आहे। वाह क्या सीन है। तुमच्या नाराज जळलं की इकडं सगळं दूध एवढं घ्यायचं आणि एवढं पाणी टाकायचं। मजा आया। ते उकळी आलं तोपर्यंत पाणी पिऊन घ्यायचं। हेलो गाइस, तो आज हम बनाएंगे खीर, और तो खीर के लिए ऐसा सब कुछ सामान काजू बादाम निकाल लेने का है। मला काही व्हिडिओ फास्ट काही स्टॉप मधून जॉईन वगैरे करता येत नाही, त्यामुळे जो है वो है। आणि माझी मम्मी बनवते बघा पोहा, भुआ नहीं पोहा, उसको बोलते हैं उसको वो ते काय बोलते ग, उसको बालाजी तरफ बोलते अंडा कोंडा। सॉरी अंडा कोंडा, तो थोड़े शब्द आगळे वेगळे है, तो खूब है मेरे पास से। काजू बादाम को ऐसा कट करने का है। काल माझ्या भावाचा बर्थडे होता, तर मम्मीने केक सुद्धा नव्हता आणला, त्यामुळे आज खीर बनवायची आहे आम्हाला। सॉरी, तो लाईट थोडा कमी फोकस आहे, त्यामुळे मी काळी दिसून राहिले। हे बघा, हे काय गच्चा काय चालू आहे, इसको बोलते अंडा कोंडा का चून। ऐसा तलने का उसको, ऐसा ऐसा कुछ ज्यादा ही होता है। तो चला गाइस, हम हमारी रेसिपी स्टार्ट करते हैं। बहुत मेहनत करा लगती है गाइस, एकदम कटता नहीं है हमारा चाकू, ऐसा ही है, उसको फेंक देने का, दूसरा चाकू ढूंढने का। दूसरा चाकू ही नहीं है, इसको ही ले लेने का, ये बहुत अच्छा है। मस्त है चाकू, एकच नंबर। ते माझे काजू बदाम झाले आहे पिसून, कुठून पिसून नाही। ते आम्ही आता लाईट चालू केलाय, कशी दिसते मम्मी? थांबा थोडं खिडकी उघडते। बघून घ्यायचं सगळ्यात पहिले, चटका बसायचा थोडासा। तूप कुठं आहे? तूप घ्यायचं, गरुड नाही घ्यायचं खाली, तर मम्मी आपल्याला बदडीन। बघा, इसको बोलते हैं देसी घी। गरुड नाही घ्यायचं खाली, तर मम्मी आपल्याला बदडीन। काय टाकायचं पण, थोडी शेवाई घ्यायची, तिला एका प्लेटीत टाकायचं असं, जास्त नाही घ्यायची, तेवढी असून तेवढीच घ्यायची थोडीशी। थोडीच घ्यायची, बाकीची उद्या सोडून टाकून द्यायची आणि इकडे तिकडे सांडवायची, आणि तिला टाकायचं भगोन्यात, सॉरी पातेल्यात। मम्मी म्हणजे पळी घ्यायची, पण आपण उलथाना घेऊ, तवा नाही घ्यायचा। हे बघा, असं जमतंय का तुम्हाला बाजूला उभा राहून हसायचं?
बघा कसं हसतंय. तर हे जगून नाही द्यायचं हाताच्या नादात. गॅस तर चालू करा ना. तब पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. तसं गॅस चालू करायचं विसरायचं नाही. तुम्ही मी विसरले होते थोडं. इकडे मम्मी पोहे तळणार आहे. पोहे नाही पोहे पोहे तळणार आहे. पुरी तळणार आहे. पुरी असू द्या. थोडं चुकत राहते. माफ करा. पहिलाच मिनी ब्लॉग आहे माझा. ना मुंबई वाला ना दिल्ली वाला. इस दिल पे राज करेगा सिर्फ भंगार वाला. हा पहिला कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? होता. हा दुसरा आहे. माझ्या मावशीने शिकवलं मला. असं थोडंसं तूप घ्यायचं. इतकं दाखवायचं जास्त टाकायचं कमी. मावशी किती बोलली. तर गाईस तुम्ही आरती दिव्याला तर ओळखतच असाल. नंतर टाकायचं. तुम्ही नंतर बसा मला बोलू द्या. तर गाईस तुम्ही आरती दिव्याला तर ओळखतच असाल. मी त्यांची भाची नाही मावशीची मुलगी नाही. ती माझी मावशी आहे. मी त्यांची मुलगी आहे. वास घेऊन बघायचं तुपाचं येतोय की नाही. असे काजू बदाम टाकलेले असते म्हणजे कट केलेले असते ते टाकायचे. काय टाकायचं सॉरी चुकलं. खोबरं टाकायचं असतं पहिले. मम्मीने खोबरं आणलं त्याच्यासोबतच महात्मा गांधीला पण घेऊन आली. अरे महात्मा गांधी नाही ते नरेंद्र मोदी आहे. असू द्या. खोबरं टाकायचं. खोबरं नाही टाकायचं किस टाकायचं खोबऱ्याचं. तुमच्या नारात जळलं की इकडं सगळं. पण असू द्या काय नाही होत. घरच ते घरीच खायचे. पाहुण्यांना द्यायचं. पाहुणे आली तर त्यांना पोहा देऊ. पोहा भाजी पोळी देऊ. मग काय असं मिक्स करायचं. उसके बाद आमचा हरवलाय झाला. आता मला माहितीये माझा हा व्हिडिओ बघितल्यावरती काही लोक मला नावं ठेवतील. हसतील दात दाखवून. असू द्या. हसा घ्या हसून पोटवर. हसण्यासाठी मी व्हिडिओ बनवायचे. हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर असं घ्यायचं दूध. दूध पांढरच पाहिजे बरं का. आणि दूध एवढं घ्यायचं आणि एवढं पाणी टाकायचं. घरीच खायचं. मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. आपल्याला जास्त चालतंय. हलवायचं आपण दूध द्यायचं त्याच्यात टाकून स्वाहा. बाळांनी शिवाय उडी द्यायची. मग त्याच्यानंतर थोडीशी इलायची कुटून घ्यायची होती. ते विसरलो आपण. ती द्यायची टाकून. थोडं अजून तूप टाकायचं. ते उकळी यायला तोपर्यंत पाणी पिऊन घ्यायचं. तहान लागली असेल तर प्या. बळजबरी पिऊ नका असं माझी मम्मी म्हणाली.
आई चला आता बघूया मम्मी काय करतीये. हे बघा, हे मम्मी बनवतीये भज्याचा भाऊ पोहा. यालाच हैदराबादकडे अंडा कोंडा म्हणतात. बघा असं बनायचं. ही आहे माझी खीर. जरा हलवायचं तरी. हा, आता बघा, ही आहे माझी खीर आणि ही आहे मम्मीचे अंडा कोंडा. अजून काय दाखवायचं? तर गाईज हे खिरीचं राहू द्या. मी कशी दिसते ते नक्की कमेंट मध्ये सांगा. बाय. आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.